नमस्कार मंडळी. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय अज्जू बेपारीच्या बॅटमधून चेंडू पोहोचला झाला. डिस्कवेलेला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची तारीफ असेल. ज्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू सुंदर त्या अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा इथे या दरम्यान ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 7 5 और ये ताज. पहिल्या 3 धावा येताना या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सामना आपण पाहतोय इथे भंडारी ज्वेलर्स बेल्ले जुन्नर यांच्या विरोधात सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो सिद्धेश्वर क्रिकेट क्लब सुरेगाव हा सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेगाव संघाने या ठिकाणी टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बेल्ला संघाला या ठिकाणी प्रथमतः फलंदाजीसाठी निमंत्रण दिले गेलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती अज्जूने 3 धावा या दरम्यानच्या पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अज्जू व्यापारी आणि स्वप्नील जगताप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक टाकण्यासाठी अंकुश या दरम्यान आपल्याला जो गोलंदाजी मार्क त्या पाहायला मिळतोय. अंकुशच्या पहिल्या चेंडूवर झालेल्या 3 धावा संघाचा आत्मविश्वास बेल्ला संघाचा वाढला जातोय, भंडारी ज्वेलर्सचा वाढला जातोय आणि खास करून अगदी अज्जूचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढला जातोय. रिवाजचा प्रयत्न होता. चेंडू या दरम्यान पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या समेत अगदी नवराज साबळे सुद्धा जे जोडले जात आहेत. नवराज सर, काय वाटतं या सामन्यातला, म्हणजे हा जो मुकाबला आहे आतापर्यंत आपण पाहिले, कालपर्यंत 7 मुकाबले खूप जबरदस्त झाले. सकाळचा एक मुकाबला आपण पाहिला, सामना आपण पाहिला, 8वा सामना जबरदस्त झाला. 9व्या सामन्याने कहर केला, कळत चढवला असं आपण म्हणूया. सुपर ओव्हरचा सामना 9वा सामना होताना या ठिकाणी आपण पाहिला. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू कव्हरला पोहोचला जाईल. स्वप्नीलच्या बॅटमधून सीमा रेषेच्या बाहेर चेंडू पोहोचतोय. 4 रन सावकार आहे. डीजे नक्कीच बेलेकर सर. तर आपण पाहतो की हा सामना जो आहे, मी बेल्ले या संघाला भरपूर वेळा इतर तालुका असेल किंवा जुन्नर तालुक्यामध्ये असेल खेळताना पाहिलंय. श्रीगोंदा अर्थात आपण पाहतो की सुरेगाव हा संघ नेवासा या ठिकाणचा अर्थात तालुक्यातील आहे. या संघ मात्र हा आपल्यासाठी नौका आहे. परंतु स्वतः आता जे गोलंदाजी करतायत अंकुशजी, त्या सुरेगाव या गावचे विद्यमान सरपंच आहेत. राजकारणाबरोबर क्रिकेटची सुद्धा खूप मोठी त्यांनी बांधणी केली आहे. संपूर्ण टीमला, गावच्या खेळाडूंना, तरुणांना एकत्र करत संघ इथपर्यंत पोहोचवला आहे. परंतु मी जर निश्चित सांगेल की बेलेकर सर, तुमच्या घरातील जरी संघ म्हटलं तरी हरकत नाही. किती अभिमान स्वतःला वाटतो. मी काल माझ्या टीम समेत अर्थात पार्टनर टीम बरोबर असताना हे उद्भवलंय. तर तुम्ही या टीम बद्दल काय सांगता? टीम आपण पाहतोय बेल्ला टीम जी आहे, आता एक कॉमन पर्सन म्हणून निश्चितप्रमाणे जर विचारत असेल तर एक तगडा संघ म्हणून बेल्ला संघ निश्चितप्रमाणे पाहिले जाते. ज्या संघामध्ये ऑलराऊंडर्स खूप सारे आहेत. माझ्या समेत बसलेला जो काही 12वा खेळाडू तो सुद्धा चांगल्या प्रकारचा ऑलराऊंडर आहे. यावर एक म्हणा आपण अंदाज लावू शकतो की संघातले असणारे 11 खेळाडू जे आहेत ना, हे तिच्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणून निश्चितप्रमाणे जर विचाराल तर समोरच्या बाजूला सुद्धा बेल्ला संघाच्या विरोधात खेळणारा सुरेगाव नेवासाचा मात्र जो काही संघ आपण पाहतोय तोही तितक्या ताकदीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश शिंदेचं पहिलं षटक यात्रा म्हणजे संपलं गेलेलं आहे. 9 धावा या पहिल्या षटकामध्ये त्यांनी ज्या खर्च केलेल्या आहेत. मनोज सर, मी तुमच्यापर्यंत येतोय. खूप चांगली चर्चा देखील या मॅच दरम्यान सुरू आहे. परंतु पनवेलवरून जो संघ आलेला आहे, बामणडोंगरी रायगड, या संघाचं आपण निश्चितच स्वागत करतोय. मनापासून आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर जी पनवेलमधली मानाची ट्रॉफी होते, क्रिंजल ट्रॉफी, या ट्रॉफीच्या माध्यमातून तेजस म्हात्रे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गेलेलं आहे आणि ते मुंबई पोलीस म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये काम करतात. त्यांचंही आगमन झालेलं आहे. आपण त्यांना थोड्याच वेळात व्यासपीठावरती पाहू शकता. तेजस्वी म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे शीर्षा स्पोर्ट्सच्या या क्रिकेटच्या महासंग्रामध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर मनोज अँड नवनाथ. पहिलं षटक आपण पाहिलं या ठिकाणी जे टाकलं गेलं होतं अंकुश याच्याकडून. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीवरती तयार आहे. नाव आहे महादेव. अज्जूच्या बॅटमधून चेंडू पोचेल लॉंगॉनला. खिलाडी के मस्तक पर दस्तक और या 6 रन. षटकार आलाय अज्जू बेपारीच्या बॅटमधून. मनोज सर, मी निश्चितच सांगेल, मी बऱ्याचदा तुमच्या तोंडातून ऐकले की जो पडे गोलंदाज पे भारे उसका नाम है अज्जू बेपारी. लेकिन अज्जू बेपारी अकेला अज्जू बेपारी नहीं है. अज्जू बेपारी है, आकी बेपारी भी उसके साथ है. एक धुरंधर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूने तुम्ही महादेवला पाहत आहेत. भगवान शंकरांचा अर्थात महाकाल या नावानं सुद्धा बऱ्याचदा उच्चारण म्हणून केलं म्हटलं जातं. गेलेलं आहे की अकाल मृत्यू समोर जो कर्म करे चांडाल का.
अकाल मृत्यु से ओ मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. वाह क्या बात आहे. आणि इथं आता महादेव सुद्धा आता काय करणार हे आपल्याला पाहिजे. स्वप्नील जगताप आणि आजी बापरे ही जोडगोळी जर टिकली तर 5 ओव्हर मध्ये कम से कम 60-70 सुद्धा धावा बनवताना मी पाहिल्यात. एक दुहेरी अंक धावपलक या दरम्यान आपण पाहतो जो पोहोचला गेला आहे. संघाची धावसंख्या 15 धावा आहेत. गोलंदाज महादेव परत एकदा गोलंदाजीवरती तयार, डाव खुऱ्यात मारा करेल. इथे मात्र फायनल लेगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, खूप सफल झाला. खूप उजवेटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यावेळेस अगदी आपण पाहतोय यावेळेस चेंडूची गती थोडीशी कमी होती, अचूक टप्पा पाहायला मिळाला. षटकारानंतरचा चेंडू डाट जातोय, त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक असेल. इथं मात्र गोलंदाजाने आजीवरती अंकुश मिळवलाय असं आपण म्हणूया. इथे हलक्या हाताने चेंडू खेळलाय, परंतु अंकुशच्या डोक्यावरून चेंडू पोहोचला जाईल मिडॉनच्या दिशेने. तिथे चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन सावकार आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वतः सरपंच साहेब निश्चितप्रमाणे अंकुश शिंदे ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. सुरवसी गावचे असणारे मात्र जे काही मनोजी खूप चांगली चर्चा तिथेही सुरू आहे, परंतु काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे देखील जाणार आहोत. चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज आहे, त्यामुळे तिथे जाणं फार गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण तिथे जाऊ. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळाय, दुहेरी धाव निश्चित मिळेल. अतिशय सुंदर रनिंग बिट टू विकेट. टाळ्यांचा गजर होतोय. या 2 धावसंख्येनंतर आपण पाहूया धावफलक निश्चितप्रमाणे वाढल्या जाणार आहे. संघाची धावसंख्या जी आहे ती 21 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन विदाऊट लॉस या ठिकाणी आपल्याला ह्या धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार असेल. महादेव परत एकदा आजीसाठी मारा करणार आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. फुल पॉवरफुल सक्सेसफुल और हे 4 रन चौकार आहे. याच भागातले सुपुत्र आहेत परशुराम, तुमचं स्वागत आहे. तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचं नाव सांगा. धनंजय मुंडे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलेलं आहे. आणखीन एक प्रश्न येणार आहे, या चेंडू नंतर आपण परत येणार. आणखीन एका प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर सायकलसाठी आपण पात्र ठरणार आहात. बॅक टू क्रिकेट. बोला. चेंडू म्हणजे कशासाठी फेकलाय की नाही? ओके, गोलंदाजाने चेंडू फेकलाय की नाही हे मात्र चेक केले जाते. आणि 12वे खेळाडू सर तुम्ही इथे या सर. तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. निश्चितच तिसरे अंपायर थोडेसे बिझी होत आहेत. नारायण महाराजांची समाधी कुठे आहे? तारकेश्वरगड. क्या बात है. तुम्ही या ठिकाणी दोन्ही प्रश्नांची उत्तरं, जरा वरती उभं राहायचंय. या ठिकाणी परशुराम आहेत, त्यांनी दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामुळे तुमचं नाव आमच्या यादीमध्ये येईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक सायकल तुमची वाट बघते. लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव येऊ शकतं. अभिनंदन. आपण पुन्हा एकदा जाऊया जिथे तिसरे अंपायर बिझी आहेत. काही प्रश्न अशाच प्रकारचे असणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफीचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतो आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर मनोज. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे. इथे फलंदाज बाद नाही. इथे फलंदाज मात्र थोडंसं ऑब्जेक्शन घेताना पाहायला मिळतं की गोलंदाजाने चेंडू व्यवस्थित टाकलाय की नाही. 15 वर्षाच्या ओके, फलंदाजाने नाही घेतलं. मला वाटतं इथे पंचांच्याच वतीने निश्चितप्रमाणे इथे ओके रिअल ॲक्शन आहे सर. ओके, प्लेन गोलंदाजी निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्या चांगल्या चेंडूवरती एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या एकूण धावफलक जो आहे तो इथे मात्र चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान अगदी 1 धाव आहे. दुसरीचा प्रयत्न आजी पोहोचणार का? आणि पोहोचलाय. 2 धाव आहेत. धावफलक वाढला जाईल आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. नवनाथ, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9, दुसऱ्या षटकात डायरेक्ट दुप्पट धावा आल्यात 18 आल्यात आणि आता 2 षटकात 27 धावा होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मनोज सर, आपण नेहमी पाहतो की आजूची ही खासियतच आहे की एखाद्या इन्फॉर्म खेळाडूला घेऊन खेळायचं, स्वतःवरती खूप मोठा विश्वास घ्यायचा आणि समोरच्या प्रतिस्पर्धी अर्थात समोरचा जो आपला साथीदार जो खेळाडू आहे त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवायचा. मी तर हे सांगेल की ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप महाराष्ट्र गाजवला, आपल्या पंचगिरीनं खऱ्या अर्थानं शैलीदार पंचगिरीनं संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, आज ते खेळाडू अर्थात समर्थक भाऊ संतोष भालेराव सर आज मात्र संपूर्ण बेल्ले या टीमच्या पाठीमागे आहेत आणि भरपूर मार्गदर्शन जे टीमला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आज ही रणनीती बऱ्याचदा वेळेला आपण पाहिलं की आकिब पेपर आणि आजी पेपर ही जोडगोळी मैदानाच्या जात असती, परंतु आज मात्र इथे रणनीती थोडीशी वेगळी आहे. इथे आज आजी सोबत जर आपण पाहिलं तर स्वप्नील आहे.
ही स्ट्रॅटर्जी कितपत संघाला नाही फायदेशीर ठरेल? स्वप्नीलची खासियत म्हणजे काय ज्याचा वाढदिवस काल झालेला आहे स्वप्नील जगतापचा आणि त्याची खासियत सांगतो रांजी स्टार आहे बेल्ल्या गावातला चौफेर फटकेबाजी करा म्हणजे सर्कलची फलंदाजी जर बेल्ल्या गावात कोणी करायची तर स्वप्नील जगतापने करायची ही त्याची खासियत आहे तो चौफेर फटकेबाजी करू शकतो म्हणजे फाईन लेगला चेंडू खेळू शकतो थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू खेळू शकतो त्याची खासियत की गोलंदाजच्या म्हणजे यष्टीरक्षकाच्या पाठीमागे सुद्धा चेंडू प्रमाणे ढकलू शकतो ही त्याची खासियत आहे मिड विकेट असेल कव्हर असेल लॉंग ऑन असेल लॉंग ऑफ असेल या ठिकाणी मात्र त्याची फुटकेबाजी नेहमी पाहिल्यामध्ये असा असणार त्याने एक चौकार आपण जो मागाशी पाहिला ना तो चौकार कव्हरच्या दिशेने त्याने एक सूर्यप्रकाशचा चौकार खेळला गेला होता असा असताना स्वप्नील आहे स्वप्नील जगताप आहे आणि समोर गोलंदाज अंकुश शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो इथे मात्र चेंडू पायावरती निश्चितप्रमाणे आढळला गेला आहे त्या दरम्यान एक धाव येईल आणि एक धाव लेग बायच्या रूपाने असणार आहे आपला एक वाढेल संघाची धावसंख्या 28 धावा 28 रन विदाऊट लॉस षटक क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये चालू असताना इथे स्ट्रॅटर्जी जर पाहिली म्हणून सर तर सुरुवातीपासून आपण पाहतो की 5 ओव्हरचा सामना आहे 2-1-1-1 असं गोलंदाजीचे पृथक्करण देखील आहे अंकुश शिंदे संघाचे कदाचित कॅप्टन आहेत हो आजूचा सर्वात आवडतीचा फटका हा जर पाहिला ना तर खऱ्या अर्थानं आहे परंतु यावेळेस मात्र फसलाय म्हणजे आपण कौतुक स्वप्नीलचं करतो की स्वप्नील अशा प्रकारची फटकेबाजी करतोय परंतु इथे आजीने मात्र तशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात त्याला अपयश आलेलं आहे यश कधी येतोय तेही आपल्याला पाहिजे अंकुश जबरदस्त गोलंदाजी करतोय अचूक टप्प्याचा मार आहे रेवाचा प्रयत्न केला गेला होता इथे चेंडू पायावरती आदळला आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्या दरम्यान परत एकदा एक सिंगल तीही सिंगल लेग बायच्या रूपाने पहिली सिंगल लेग बायच्या रूपाने आली दुसरा चेंडू डॉट गेला तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली तीही लेग बायच्या रूपाने आली म्हणजे अंकुशने जेवढे चेंडू टाकलेत एकही धाव आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये अंकुशने खर्च केलेली नाहीये अचूक टप्प्याची गोलंदाजी अंकुश शिंदे याची या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 29 या दरम्यान ती समोरच्या बाजूला चेंडू खेळला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला क्षेत्ररक्षण सुरेख असेल एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचते संघाची धावसंख्या ती आता 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात इथं आपण फलंदाजांची सुद्धा रणनीती पाहतोय की आजू आणि स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल एक रणनीती ही आहे की बॉल कुठलाही डॉट जाऊन द्यायचं नाही वाईट स्वरूपात धावा येऊ द्या कुठल्याही स्वरूपाच्या धावा येऊ द्या हो यावेळेस एक पॉवरफुल बुलंदी जॅक्सन षटकार सिक्सर एक जबरदस्त फटका निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला आजूला अशा प्रकारचे चेंडू टाकून अजिबात चालणार नाही आजू बेपारी खूप मोठं नाव आहे पुणे शहरातलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोकण भागात याचं खूप मोठं नाव असलेलं आजू बेपारीचं आपण जे पाहतोय आणि युनिक स्पोर्टचा ब्रँड अँबेसेडर सुद्धा म्हणून आजू बेपारीची खूप मोठी खासियत आहे आणि अंकुश शिंदेच्या वाट्यातून निघाला जो काय फुलटच चेंडू आहे आजी व्यापारीला फुलटच चेंडू पहाटेच्या सत्रात म्हणजे झोपेत जरी टाकले तर त्याच्यावरती षटकार खेळू शकतो ही त्याची खासियत आहे अंकुश शिंदेला मात्र फलंदाजावरती अंकुश ठेवावं लागेल धावसंख्या मात्र जेवढी कमी जाता येईल त्याचा फायदा तुमच्या संघाला होणार आहे पंचांकडे अपील निश्चितप्रमाणे केलं गेलं होतं इथे डेड बॉलचा इशारा पंचांचा निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय कारण आता डेड बॉल आहे स्वप्नील जगताप घरट्यामध्ये सुरक्षित आहे नशीब बलवत तर स्वप्नीलचा हुशार आहे स्वप्नील इथे परत एकदा फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर 1/4 रन ट्रीट अतिशय छान पद्धतीने तुम्ही बाळू अंपायरिंग सुद्धा चांगली करू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे 40 धावा धावफलकावरती आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे या प्रश्नाकडे मी येणार आहे परंतु एक षटक समाप्त झाल्यानंतर बाळू आपलं अभिनंदन आहे आपण पाहतोय अगदी बिल्ल्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय दुसऱ्या बाजूने अगदी राजू डावकर सर सुद्धा अगदी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे घरगुती काही प्रॉब्लेम असल्यामुळे मात्र या स्पर्धेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीत परंतु वास्तविक पाहता राजू डावकर सर सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते आणि मनामध्ये चुरचूर असेल की संतोष भालेराव आले मला पण येणं गरजेचं होतं परंतु त्यांना काही कारणास्तव येता आलं नाही त्यांच्या वतीने सुद्धा बेल्ला संघाला
खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या वतीने इथे शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. फलंदाज स्वप्नील बाद. थँक्यू डेझे. अतिशय जबरदस्त मैदानामध्ये कामगिरी गोलंदाजीची सुद्धा होते आणि खूप चांगल्या प्रकारे द्वंद्व रंगलेला आहे. आपण थोडासा वेळ आहे तर बाळू बिरड माझ्या बरोबर आहेत. IPL मध्ये गाजलेले 5 खेळाडू सांगा. रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन. शिखर धवन यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तर अचूक दिलेली आहेत. सायकलसाठी तुम्ही पात्र ठरताय. बाळू बिरड आपलं अभिनंदन आहे. नो बॉल चांगला सांगितलं म्हणजे असं फ्रीट आणि त्यानंतर IPL मधले 5 खेळाडू. मैदानात बॅट्समन सज्ज आहे आणि या ठिकाणी बाळू बिरडचं नाव मी माझ्या यादीत घेतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर मनोज एन नवनाथ. नवीन फलंदाज आकिब बेपारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. आज्जू आणि आकिब ही जोडी आहे. इथे मात्र आपण पाहतो चेंडू लोकांच्या दिशेने पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 2 क्षेत्रची चेंडूच्या पाठवर आहेत. पायाच्या सने चेंडू आणण्याचा प्रयत्न केला, अडवू शकला नाही और हे 4 रन. चौकार आहे. बेजे थँक्यू. कदाचित या आधीचा फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील जगताप बाद झाला त्यावेळेस असं वाटत होतं की धाव फलक रोखलं जातं की काय, परंतु आजू जोपर्यंत धावपट्टीवरती आहे धावा या येत राहणार. परत एकदा आपण पाहतोय जमिनीला समांतर फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक परत एकदा खराब. चुकांच्या पाठोपाठ अजून एक चूक. हा लागोपाठचा दुसरा चौकार. धावफलकावरती धावसंख्या 48. त्या 48 पैकी एकट्या आजूच्या धावा आहेत 40. आणि जर आजू व्यापारी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक जर पूर्ण करत असेल तर आजू व्यापारीला राजू डावकर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. 5 चौकार 2 षटकार 285.71च्या सरासरीने मात्र या रनरेटने मात्र या धावांची प्रमाण पूर्ण केलेले आहेत. थँक्यू. हो डीजे जायचे आपल्याला घरी. जाने दे मुझे जाना है लेकिन सुबह नहीं शाम को हमें जाना है, सब खत्म हो जाने के बाद. इथं मात्र आपण पाहतोय 2 धावा आल्यात. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा 3.4 षटकात 1 गड्याच्या बोबल्यामध्ये 50 धावा. भंडारी ज्वेलर्स बेल्ला जुन्नर जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदरचा फटका लॉंग ऑफला जो अजूनही खेळला होता तिथे मिड ऑफला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाच नव्हता. हो थोडासा मिस्टाईम झालेला चेंडू. परत एकदा आपण पाहूया. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि अजून एक दुहेरी धाव या ठिकाणी मात्र जी आली आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. आता 52 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आजी बेपारी नाबाद 44 धावा आहेत. 16 चेंडू त्याच्या बॅटमधून निश्चितप्रमाणे खेळले गेलेले आहेत. या 44 धावा निश्चितप्रमाणे बनवत असताना या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आजी बेपारीची आपण पाहतोय. पाहूया गोलंदाज या दरम्यान परत एकदा गॅपमध्ये चेंडू 1 बाउंस सीमारच्या जवळपास अडवला जाईल. तिथं एक सिंगल आली आणि धावफलकावर धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 53 धावा. आजी व्यापारी 17 चेंडूत नाबाद 45. आकिबला खातं खोलायचं बाकी आहे. जो अजून परत एकदा नॉन स्ट्राईकलाच असणार आहे. स्ट्राईकला आज्जू असणार आहे. मनोजी तुमच्यापर्यंत येतोय. नवनाथ तुमच्यापर्यंत परत येणार आहे. माझ्याबरोबर आत्ता इथे आकाश पालकर आहेत. तर त्यांना एक सोपा प्रश्न मी विचारणार आहे आणि त्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत जिथे आज आपण बघणार आहोत गोपीनाथ मुंडे जे लोकनेते होते ते कोणत्या पक्षाचे होते? भारतीय जनता पार्टी. अचूक उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असेल. या पिंपळगावच्या आजूबाजूला असलेली जी 5 गाव आहेत त्या गावांची नावं तुम्ही सांगायची आहेत. जाटवड, चिंचपुरीजदे, वनवेवाडी, मानूर, तीनकडी. एकूण बरोबर हे उत्तर दिलेले आहेत. तुमचं अभिनंदन आहे आणि तुम्हाला संधी मिळणार आहे संध्याकाळी लकी ड्रॉ मध्ये सायकलसाठी. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर मनोज. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तयार असणारे गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आलाय नितीन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क होती करणारे. गोलंदाजी मार्क होती नितीन आहे. इथं सुद्धा 3 व्यक्ती आलेल्या आहेत. एक तुम्ही, आम्ही आणि तिसरा नितीन आहे. पाहूया नितीन कशा प्रकारची अगदी कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. शांत प्रकारचं अगदी वातावरण थोडंसं अशांत करणार का आज्जू व्यापारी. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आज्जूच्या खात्यामध्ये होणार का? इतर रिवाजचा प्रयत्न केला गेला होता. धावबाची संधी आहे आणि आकिब मात्र पोहोचला जातो. इथे मैदानाच्या आतमध्ये आकिब
स्वतःला पण सावरतोय आणि त्याचबरोबर डोक्यावरती असणारा जो काही शिरपेस आहे, डोक्यावरती जी काही कॅप आहे ती पडता कामा नये, ती वाचणं गरजेचं आहे, ती खाली पडू द्यायची नाहीये. हाही प्रयत्न निश्चितप्रमाणे आकिबच्या डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजून 5 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीवरती तयार आहे. 53 धावा आहेत. इथे परदेदार रिवर्सचा प्रयत्न आणि इथे चेंडू शरीरावरती निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळेल तिथे लेग बाय पण एक सिंगल आली. धापराक धावा संख्या 54 धावा. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. म्हणत सर मी आतापर्यंत जर पाहिलं ना तो अजून बॅट इतक्या जोरात फिरवतोय की तो पाठीमागूनच निर्धार करून आला की स्टेडियमच्या बाहेरूनच निर्धार करून आलाय की काय की मला आज इथं माझं अर्धशतक साजरे करायचे. नाही, आक्रमकता त्याच्या बॅटमधून पहिल्यापासून म्हणजे जसं त्याला क्रिकेट कळायला लागलं, जसं त्याला क्रिकेट समजायला लागलं, जसं तो JPL मध्ये फॉर्ममध्ये निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला, आघाडीसाठी उतरत गेला, तिथून पुढे त्याची आक्रमकता जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जे पाहायला मिळते. आज इथे परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न वारंवार केला जातोय. मला वाटतं हवेच्या दिशेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे परत एकदा आपण पाहूया. लेग बाय पण एक सिंगल निश्चितप्रमाणे जे असणारे धापालेकर धावा संख्या 55 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 3 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी आहेत. पाहूया शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीवरती तयार आहे. नो बॉलचा इशारा आहे. चेंडू फाईन लेगला पोहोचलाय. थँक्यू हो डीजे, थँक्यू सर, थँक्यू. नो बॉल आहे आणि आज्जू मात्र बाद आहे. चेंडू फेकलाय. गोलंदाज पॅनल्टी निश्चितप्रमाणे असणार आहे. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे बामणडोंगरी ववाळ यांच्या विरोधात शिवनेरी 11 देडगाव. बोथ कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी तयारीत राहायचे. बोथ कॅप्टन आपण या ठिकाणी तयारीत राहायचे. टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. बामणडोंगरी आणि शिवनेरी 11 देडगाव. तिसऱ्या पंचाकडे नाही तुम्ही इथे बसा ना, तुमची जागाच इथे, काय हरकत नाही. आमची जागा पण काल तिकडेच होती, आता इकडे झालेली. निर्णय काय येतोय ते आपल्याला पाहायचं. इथे चेंडू फेकला आहे की नाही गोलंदाजाने ते मात्र आपल्याला पाहायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आलेला आहे. नाव आहे आविष्कार दाते. आजी व्यापारीला परतावं लागले. अर्धशतकापासून मात्र दूर राहावा लागलेला आहे. तीन झाले, चौथा चेंडू होता. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे जो काही निर्णय आलेला आहे. चेंडू गोलंदाजाने व्यवस्थित टाकला आहे की नाही हे मात्र पाहिलं जाते. बरीचशी बराचसा वेळेची प्रमाणात सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि परत एकदा विनंती असणार आहे, अजूनही दोन्ही टीम्सने रिपोर्टिंग केलेलं नाही आहे. बामणडोंगरी ववाळ संघाला विनंती असेल आणि देडगाव संघाला विनंती असेल, तुम्ही अजूनही रिपोर्टिंग केलेलं नाही आहे. टॉससाठी आपण ताबडतोब यायचं आहे अशी मी आपल्याला विनंती असणार आहे. बामणडोंगरीने रिपोर्टिंग केलेलं आहे. देडगाव संघाने अजून रिपोर्टिंग केलेलं नाही. देडगाव संघ चला लवकर लवकर. काय थ्रो आहे. ओके, चेंडू फेकलाय. गोलंदाज बंद असणार आहे. नोबॉलची एक आणि त्याच्यामध्ये आलेली एक सिंगल, अशा 2 धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपण ग्राह्य धरणार आहोत. त्याच्यामध्ये आजची व्यापारीचा बळी गेला असं मध्ये हरकत नाही. 55 वरती धावफलक जो होता तो आता 57 वरती असणार आहे. 3 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. बरोबर, 57 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 3 चेंडू यायचे अजूनही बाकी. त्यातला पहिला चेंडू आताचा जो चौथा चेंडू टाकला जाणार आहे. जो राहिलेले 3 चेंडूपैकी जो पहिला चेंडू आहे तो आता फ्रीड असणार आहे. म्हणून सर मी अजून एक सांगेल की आविष्कार दाते सारखे खेळाडूला एक मोठ्या स्पर्धेमध्ये संधी देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आविष्कार दाते जर पाहिलं तर मला की 17, 18, 19 वर्षाचा असावा. खूप मोठी ही संधी खऱ्या अर्थानं गावाकडनं जे आपण पाहतोय आविष्कार दातेला गेली पाव्या तिचं किती सोनं केलं जाते. 57 धावा ज्या आतापर्यंत भंडारी ज्वेलर्स बेल्ले जुन्नर या संघाच्या धावपलकावरती बनवल्या गेल्यात. गोलंदाज इथं बदलला जाईल पाहिजे आपल्याला. 57 रन स्ट्राईक वरती आविष्कार. काय आविष्कार करणार आहे. नॉन स्ट्राईक एन वरती आकिब वेपारे गोलंदाज तयार होतोय. नागेश आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या 3 चेंडूसाठी. सर वेळ वाचणं गरजेचं राहील असं मला वाटतंय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळ वाचणं गरजेचं आहे.
कारण कालचा सामना संध्याकाळी पार पडलाय, सायंकाळी नाही. सायंकाळी नाही झाला कालचा सामना, रात्र झाली ती बऱ्यापैकी. गोलंदाज तयार असेल. या दरम्यान आविष्कारच्या बॅट म्हणून चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या जवळपास मात्र अडवलाय. आणि इथे 2 धावा आरामशीर त्याच्या या दरम्यान पळून पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू या डावातले बाकी आहेत. धापारक धावसंख्या 59 धावा धापारकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनवणारा संघ जो आहे फ्रेंड्स 11 कोराळे संगमनेर, 70 धावा ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या या स्पर्धेतली आपण पाहिलेली आहे. संगमनेर संघाने काल या स्पर्धेमध्ये 70 धावसंख्या जे उभारलेली आहे. या दरम्यान बिगच आविष्कारच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, स्किवर लागला खणखणी षटकार चेहरा. तर आपण पाहतोय ती रायझिंग स्टार म्हणून ओळखलं जातं आविष्कार दातेला. संधी भेटली खूप मोठ्या संघात, खूप मोठ्या स्पर्धेत आणि त्याचं चीज सुद्धा पाहायला मिळते. 65 धावा स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवणारा टॉपचा संघ ठरतोय की काय पेले हे आपल्याला पाहिजे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आपण पाहिलेले की 70 धावसंख्येचा एक स्कोर आहे या स्पर्धेत. सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा 65 झाल्यात. एक चेंडू या दरम्यान जो बाकी आहे, इथं मोठा फटका येणार का आविष्कारच्या बॅटमधून आपल्याला पाहिजे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू फायनल खेळला गेला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा आल्यात. आकिब तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करणार का. आणि या दरम्यान धावबाची संधी आहे तिथे साजबाज ताज. आणि इथे चौथी धाव घेत असताना मात्र अकिलला परतावलं गेलं. 3 धावा आल्यात. टोटल स्कोर 68 68. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर. तेजस म्हात्रे क्रिंजल ट्रॉफीचे आयोजक देखील आहेत, मुंबई पोलीसमध्ये देखील काम करतायत. जास्त वेळ न घेता आपण टॉससाठी यायचे, कारण टॉस देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. दोन्ही संघांनी या ठिकाणी लाईनअप करा. जोपर्यंत या ठिकाणी लाईनअप होतोय, आज पुन्हा एकदा मनोज आणि नवनाथ ही जोडी जॉईन होईल. तर तत्पूर्वी माझ्याबरोबर या ठिकाणी पप्पू उर्फ सेल्फी खेडकर आहेत. तर त्यांना एक सोपा प्रश्न असेल. ही चॅम्पियन ट्रॉफी आहे, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जो चेंडू वापरला जातोय त्या चेंडूवरती काय लिहिलंय. सिरसर स्पोर्ट. काय लिहिलं गेले, कोणत्या कंपनीचा चेंडू आहे. सिक्सर. थोडासा कॉन्फिडन्स आहे की नाही. सिक्सर आहे का कुठं वेगळ्या कंपनीचा. सिक्सर. सिरसर स्पोर्ट. बरोबर आहे. प्रश्नाचं उत्तर. आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, जिथे आता मनोज बेर्लेकर किंवा नवनाथ दोघांपैकी एक आमचे जे मित्र ते जॉईन होतील. हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. आणखीन एक प्रश्न असेल तत्पूर्वी टॉस केला जाईल. या ठिकाणी मेजर सतीजी शिरसाट यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. बामणडोंगरी वहाळ नेपाळचं किट आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी 11 देडगाव दिल्ली कॅपिटलचं किट आहे. टॉस शिवनेरी संघाने जिंकले. थोडं या साईडला घ्या, कारण शिवनेरी आपलं मनापासून अभिनंदन आणि या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये स्वागत देखील असेल. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. समोर बामणडोंगरी सारखा एक चांगला संघ आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय निर्णय घेणार आहात. अशा वेळेस आम्ही निर्णय असा घेणार की आमची गोलंदाजी चांगली असल्यामुळे आम्ही पहिली गोलंदाजी करणार. एकूण 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकामध्ये कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल समोरच्या संघाला. आता समोरच्या संघाची फलंदाजी आम्हाला माहीत नसताना देखील आम्ही होता होईल तेवढं कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करून कमीत कमी धावात त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू.
चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि एक गाव एक मध्ये तुम्हाला संधी मिळते, या संधीकडे तुम्ही कसं बघता? आता या संधीकडे एक संधीचं सोनं करायचं ह्या हिशोबानेच या संधीकडे बघितलं जाईल. शिवनेरी नाव चांगलं आहे आणि तुम्ही खूप चांगले सुद्धा बोलताय आणि तुम्हाला शुभेच्छा असतील. बॅटिंग करताना त्याच्याच ज्या पद्धतीने हा खेळ आहे, या खेळामध्ये तुम्ही किती धावा उभार म्हणजे 5 षटक आहे तुमच्यासाठी? सर्वप्रथम मी शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीचं आभार मानतो की आम्हाला खेळायला संधी दिली आहे. खास करून शिरसाट सरांचं, ते माझ्याकडे सुद्धा ट्रॉफीला खेळले होते, त्यांची तालुक्याची टीम घेऊन आले होते, त्यांचा सुद्धा मी आभार आहे. आणि आम्ही जरी टॉस जिंकलो असतो तर आम्ही प्रथम फलंदाजीच घेणार होतो. परंतु आता फलंदाजी करताना किती धावा कराल, ज्या पद्धतीनं समोरच्या संघाने सांगितलं, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू? नक्कीच आउटफील्डचा विचार केला तर आम्ही 55 ते 60 धावाच्या आसपास काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही आयोजक आहात, या ठिकाणी तुमचा मित्र देखील आयोजक झालाय. 2 वर्षापासून ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात, या मोसमातली पहिली स्पर्धा आपल्या मित्राने घेतली. अंबादास बद्दल आता आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच मी अंबादासचा जास्त आभार मानतो, कारण फक्त मी फोन केला होता, तो बोलला तुमची एंट्री ठेवलेली आहे, पुढे मी सांगत पण नव्हतो, पण त्यांनी ऑलरेडीच एंट्री ठेवली. त्याबद्दल खरोखर त्याचा आभार आहे आणि खरोखर खूप असं चांगलं आयोजन आहे. या एरियात आम्ही कधीच आलो नाही, पहिल्यांदाच आलोय, पण खरोखर ग्राउंडचं आउटफील्ड आणि आयोजन बघताना खूप आनंद वाटतोय. आता आपल्या बरोबर जे बोलतायत अर्थात तेजस म्हात्रे, जे क्रिंजल स्पोर्टच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा होते, त्याचे आयोजक देखील आहेत आणि आता कॅप्टन आहेत. तर बघूया ते कशा पद्धतीने नेतृत्व करतात. ऑल द बेस्ट. या ठिकाणी ऑब्जेक्शन जर काय असतील तर आत्ताच इथे क्लिअर करायचे आहेत. काही नाही आहेत तिकडे, कारण पहिला चेंडू टाकल्यानंतर कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन असणार नाहीये. त्यामुळे निश्चितच अतिशय महत्वाची माहिती मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी देतो आहे. शिवनेरीने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शिवनेरी वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर मनोज अँड नवना. थँक्यू प्रशांत सर, आपल्या समित होते ज्यांच्या वाणीतून आपण पाहिलं. यानंतरच्या सामन्याचा टॉस होताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या डावाकडे निश्चितप्रमाणे आपल्याला जे जायचं आहे आणि दुसरा डाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होतोय. दुसऱ्या डावासाठी निश्चितप्रमाणे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुमित गोलंदाजीवरती तयार असणारे स्ट्राईकला असेल. नितीन नॉन ट्रॅकच्या बदला किशोर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख असेल. सुमित भंडारी पहिला चेंडू या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतोय जो टाकला जातोय. भंडारी ज्वेलरचे ओनर आहेत आणि आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये सुद्धा त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. भंडारी ज्वेलरचा ओनर आहे आणि टीमचं नाव सुद्धा भंडारी स्पोर्ट्स आहे, त्यामुळे त्याच्याकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हो, या दरम्यान सागरकडून थोडीशी खराब कामगिरी आहे. पॉईंटला चेंडू आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडूने थोडीशी दिशा बदलली. मच्छिंद्र त्याला चांगल्या प्रकारची साथ देतोय. एक सिंगल आली. नितीन एका धावसंख्येने आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती मात्र बिन बाद एक. नितीन शिंदे आणि किशोर गिरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रिंगणात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मनोज सर, मी हे सुद्धा सांगेल की बऱ्याचशा मैदानावरती आपण हे सुद्धा पाहिलं की बरेचसे जे कॅप्टन असतात, खेळाडू असतात, ते स्वतः संघ मालक तत्व घेत असतात. इथं सुमित आवटी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तीच प्रतिक्रिया आहे, कारण स्वतः संघ मालक आणि सुमित भंडारी स्वतः ते संघ मालक आहेत आणि त्यानंतर जे टीमचं जेवढी काही गोलंदाजांवरची जी वचक असते, गोलंदाजांना वारंवार जे काही अनुभव असतो ते सुमित भंडारी देण्याचं कामकाज करत असतात. पहा, इथं 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहे. खूप मोठं टार्गेट या मैदानावरती म्हणावं लागेल, कारण 5 ओव्हरमध्ये भरपूर धावा या बेल्ले संघाने बनवल्या गेल्यात. काय होणार पुढच्या बॉलवरती? आम्ही 68 तर बनवले, एकूण 70 बनवायचे आहेत. खूप मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुमितचा चेंडू पूर्णपणे डॉट, पंचाकडे हलकंसं अपील केलंय आणि पंचांनी अपील मात्र पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे. यष्टीरक्षक आकिब बेपारे आपण पाहतो यष्टीला अगदी चिटकून उभा आहे. आकिब खूप मोठा अपील करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने सागर भालेराव जो आहे पंचांच्या अक्षी सरांच्या अगदी जवळ उभा आहे आणि तोही खूप मोठमोठ्याने अपील करताना पाहायला मिळाला होता, परंतु पंचांनी कळवलं की फलंदाज सुरक्षित आहे, इथं कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाही. धापलक स्थिर आहे. धापलक धावसंख्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा आहेत. इथं क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, मधली यष्टी उखाडली गेली. पुन्हा एकदा पप्पू उर्फ सेर
या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन नवीन खेळाडूंवरती जबाबदारी निश्चितप्रमाणे वाढली गेलेली आहे. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक जर आजूला जर थांबावं लागलं तर मैदानाच्या बाहेरचं जे क्षेत्ररक्षण सर्कलच्या जवळपास जे काही क्षेत्ररक्षण आहे, आकिबची देही एसटी पाहता इथे त्याला धावणं थोडंसं म्हणजे कमी पडेल मला असं वाटतं. त्याच्यापेक्षा तो यष्टीरक्षकाची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो, कारण चांगला यष्टीरक्षक म्हणून सुद्धा त्याची खूप मोठी ख्याती आहे आणि एसटीनं चिटकून यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडतो ना, म्हणून त्याच्या खांद्यावरती कदाचित ही जबाबदारी असणार आहे आकिब बेपारीच्या. इथं षटक क्रमांक संपलं जाईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 1 बाद 3 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्यासपीठावरती किंजल ट्रॉफीचे शिल्पकार आदरणीय तेजस्वी म्हात्रे उपस्थित आहेत आणि आता यानंतर त्यांचा खेळ पाहायला मिळेल. परंतु आयोजक म्हणून त्यांचीही भूमिका खूप चांगली असते. एक मानाची महाराष्ट्रातली स्पर्धा आपण बघतो. आज त्यांचा सन्मान करण्याकरता मेजर सतीश भाऊंना मी विनंती करेन त्यांचा यथोचित सन्मान आपण करावा. मानाची शाल त्याचबरोबर संस्कृतीचं प्रतीक अर्थात आपण या ठिकाणी बघतोय आपल्या सर्वांचंच श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. चॅम्पियन ट्रॉफीच्या या मंचावरती तेजस्वी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. वेलकम. मच्छिंद्र आरोटे गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. इथं आकिबकडून मात्र खराब कामगिरी होताना पाहायला मिळते. जे आकिबचं आपण कौतुक केलं, मला वाटतं आकिबचं कौतुक केलं आणि दृष्ट लागली की काय असं मला वाटतं. मैदानाच्या आतमध्ये बाईचेवर पण एक सिंगल येईल, धापलेक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे ती मात्र 4 धावा. टोटल स्कोर जो बनवायचा आहे 69चं टार्गेट या ठिकाणी आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळते. मनोज सर, काल सुद्धा आपण हेच पाहिलं की एका सामन्यामध्ये आपण मधुर धुळे यांचं सुद्धा असंच कौतुक केलं. तिथं मधुर सुद्धा असं या प्रकारे भरकटला. पहिलं षटक तर एकदम कंजूशी गोलंदाजी केली सुमित यांनी. यावेळेस चांगला बॉल पाहिजे आजू त्या ठिकाणी आहे आणि डिरेक्ट हिट करणं गरजेचं होतं आणि केली सुद्धा, हरकत नाही. ज्या ज्या वेळेस संधी येईल त्यावेळेस ट्राय करणं गरजेचं आहे. 4 धावा आतापर्यंत जे आपण पाहतोय संघाच्या बनवल्या गेल्यात सुरेगाव या संघाच्या. तर दुसऱ्या बाजूनं जर पाहिलं तर 1.2 षटकांचा खेळ इथं संपत आला आणि फक्त 5 धावा ज्या धावफलकावरती आहेत. मच्छिंद्रा यावेळेस मात्र चांगला गॅप, चेंडू डी पेक्षा कव्हर, सीमा रेषा पार, तोडून फोडून चौकार 4 रन. डीजे तर या चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती जे आपण पाहतोय 9 धावा आहेत. 9-9-9 आणि या स्पर्धेचं किती गुणगण गाव. गेली 1.5 महिना आपण पाहतो या स्पर्धेची मात्र चांगल्या मोठ्या प्रमाणात जे आपण पाहतो की तयारी केली जाते. एक जयंत तयारी जी आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेस मात्र समोरच्या बाजूला स्टँड ऑन डिलिव्हरी, चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चौथ्या बाउन्सला सीमा रेषा पार, चौकार 4 रन. इथे आपण पाहतो लागोपाठचे 2 चौकार जे आलेले आहेत आणि या 2 चौकाराने आत्मविश्वास निश्चितप्रमाणे वाढला गेलेला आहे. या फलंदाज निश्चितप्रमाणे पाहतोय महेश शिंदे याचा आत्मविश्वास निश्चितप्रमाणे वाढला गेलेला आहे. आणि इथे सुरेगाव नेवासा संघ आपल्याला जो पाहायला मिळतोय सिद्धेश्वर क्रिकेट क्लब, हा सिद्धेश्वर क्रिकेट क्लब त्यांची सिद्धता निश्चितप्रमाणे दाखवून देत आहे. ते स्वतःला सिद्ध करत आहेत आणि इथे पंचाकडे अपील, फलंदाज बाद. यष्टीरक्षकाच्या आता चेंडू विसवल्याबरोबर फलंदाज त्याचं घरटं सोडून थोडासा पुढे गेला आणि हे लक्षात आल्याबरोबर आकिबने मात्र यष्टी उखडले गेले. जबरदस्त कामगिरी. धक्का क्रमांक 2 आणि धापलकाची धावसंख्या जी आहे ती एकूण 13. या स्पर्धेतली ही 3री की 4थी घटना आहे आजच्या दिवसभरातली की 13 अंकावरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. आपण नेहमी सांगत असतो की 13 अंक हा क्रिकेटमध्ये नवनाथ अशुभ मानला जातो आणि इथं परत एकदा तो अंक अशुभ ठरताना पाहायला मिळतो. परत एकदा म्हणण्यापेक्षा वारंवार 13 अंकावरती फलंदाज इथं बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज सर, मी आणखीन एक सांगेल की ज्या वेळेस मी कदाचित नुकतंच सांगेल की 2 बंधू आतमध्ये खेळतायत, आकिब बेकरे असेल, आजू बेपारी असेल, एक चांगली जोरदार खेळी पाहून थेट त्यांच्या घरातून कॉल आला. वसीमभाई बेपारी त्यांचे मोठे बंधू आहेत. एकदम सुंदर खेळ, विजयासाठी देखील शुभेच्छा आहेत. दुसऱ्या शुभेच्छा जे आपण पाहतो की धुलवडचे असणारे आपले बापू चकटे अर्थात निखिल चकटे यांचं सुद्धा ऑनलाईन जी काही कमेंट आली त्यांची सुद्धा ऑनलाईन शुभेच्छा ज्या बेल्ले टीमला आल्यात. भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जेवढे या खेळाडूंचे फॅन्स आहेत त्या खेळाडूंसाठी भरपूर अशा शुभेच्छा ज्या आपण पाहतो इथं येत असतात. आणि पाहायचंय आपल्याला की 13 धावेवरती इथं 2 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक जवळपास दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल जो इथं मच्छिंद्रचा शिल्लक आहे. किती धावा येणार या शेवटच्या बॉलवरती?
या 9 धावा त्याने आतापर्यंत खर्च केले. त्याला 2 चौकार जे खेळले गेले होते. असं असताना मात्र मच्छिंद्र जो आहे, मच्छिंद्र आरोटे जो या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्राईकला तुषार शिंदे आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला किशोर गिरी आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र काय घडलंय, फलंदाज हिट विकेट. म्हणजे प्रशांत आतवडे असते तर त्यांनी मात्र एक हिंदीतली कहावत आहे ना, आप बैल मुझे मार, एक हिंदी कहावत निश्चितप्रमाणे त्यांनी सांगितली असते. इथं लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. हिट विकेट होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3 बसलाय. 2 षटकं संपलीत. धापणाका धावसंख्या 13 आहेत. फलंदाज बाद आहेत 3 आणि मराठीमध्ये म्हण आहे 3-13 आणि 9-12. कोणाचं इथं मात्र 3-13 9-12 वाजणार ते मात्र आपल्याला पाहायचं. इथे 3 बाद 13 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत अजूनही 18 आणि 18 चेंडूमध्ये 56 धावा जिंकण्यासाठी अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्ग कधी सागर भालेराव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सागर भालेराव गोलंदाजीवरती तयार असणार आहे. मी बऱ्याचदा मनोज सर, मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगेल की बऱ्याचशा अँड्रामच्या क्रिकेट स्पर्धा ज्या मुंबई परिसरात होत असतात, अँड्रामच्या स्पर्धा गावोगावी होत असतात, त्या अँड्राम स्पर्धेमध्ये 6 बॉलवरती 6 विकेट घेणारा गोलंदाज सागर भालेराव आहे. परंतु हे लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, अँड्राम क्रिकेटमध्ये भरपूर तापवते. इथं सागरची गोलंदाजी आता आपल्याला पाहिजे. समोरच्या बाजूला किशोर गिरी, नॉन स्ट्रायकेटवरती महादेव आणि गोलंदाजीसाठी सागर. यावेळेस चांगला बॉल. समोरच्या बाजूला आपण पाहतोय सुमित आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेनं कामकाज होणार नाही. अब नहीं चलेगा एक्का और दुक्का, सीधा लगाना पडेगा चौका और छक्का. किशोर गिरी एका धावसंख्येने निश्चितप्रमाणे महादेव निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. आता स्ट्राईकला जो पोहोचणार आहे डावखुऱ्याचा जो काही फलंदाज आहे किशोर गिरी. 3 चेंडू खेळल्या, 3 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. 17 चेंडू बाकी आहेत. 57 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. आणि कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आता सजवलं जाते. डावखुऱ्यात आता फलंदाज महादेव शिंदे याच्यासाठी मात्र हे कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते आपल्याला पाहिजे. सागर तयार असेल. उजव्या हाताने मारा करेल. राईट आर्म राऊंड दी विकेट. विकेट घ्यायचा प्रयत्न चेंडू मिळण्याची दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक अज्जू चेंडूवरती आलाय. एक सिंगल मिळणार आहे. एक गोष्ट निश्चितप्रमाणे सांगणार आहे, मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेरच्या गोष्टींचा विचार करून माझ्या डाव्या बाजूला बेल्ल्याचा संघ निश्चितप्रमाणे जो बसलेला आहे भंडारी ज्वेलर्स. अज्जू इथे क्षेत्ररक्षण करतोय. त्याचा भाऊ शोएब निश्चितप्रमाणे मैदानाच्या बाहेर आहे. इथे सागर गोलंदाजी करतोय. त्याचा मोठा भाऊ संतोष भालेराव लिजंड प्लेअर आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये आपलं नाव मोठं होतं ना पाण्यामध्ये. जेपीएलचे अंपायर म्हणून त्यांची खूप मोठी ख्याती आहे. या स्पर्धेला पंच म्हणून निश्चितप्रमाणे उपस्थित राहणार होते. पण घरामध्ये एक लग्न, त्यांच्याच मुलीचं लग्न आहे एवढ्या कालखंडामध्ये, त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ कमी होता म्हणून या स्पर्धेला उपस्थित नाही. पण अमोल सरांच्या प्रेमाखातीर ते खास या टीमबरोबर या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. ते एक त्यांचे बंधू आहेत सागरचे. इथं बाईकवर पण एक सिंगल आली. इकडे सुमित भंडारी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनशिप करतोय आणि त्यांचेच मोठे बंधू आपण पाहतोय सनी भैया ते मैदानाच्या बाहेर आहेत. म्हणजे इथे आपण जर पाहिलं भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्यांचे असणारे बंधू जे आहेत बाकीचे सगळे मोठे बंधू या टीमला मात्र सपोर्ट करतात, भावांना सपोर्ट करताय. हा चेंडू परत एकदा डॉट असेल, चेंडू निर्धाव असणार आहे. मनोज सर, मी आणखी एकदा सांगेल की भावाने भावाला केलेला सपोर्ट हा चांगलाच आहे. ज्या वेळेस जे आपण पाहतो की रामायणामध्ये देखील पाहिलंय, टीव्हीवरची सर्वाधिक धार्मिक जर मालिका सुपर डुपर जी हिट कुठली असेल तर रामायण आहे. ज्या वेळेस रावण यांचा वध केला, हा देखील चांगला बॉल होता. मी निश्चित स्वरूपात परत एकदा तुम्हाला चर्चेकडे घेऊन जाईलच. ज्या वेळेस आपण पाहतो की रावण यांनी निश्चित स्वरूपात जे आपण पाहतोय बाईचा इशारा देखील आलाय. रावण यांचा वध केला गेला आणि त्यांनी विचारलं की माझ्याकडं खूप मोठे, रामांनी रावणाला विचारलं की तुझ्याकडे खूप मोठे शस्त्रास्त्र होते तरी तू का जिंकू शकला नाही. तर रावणांचं एक उत्तर आलं, माझ्याकडं माझा जो भाऊ होता ना तो फितूर निघाला, परंतु तुझा जो भाऊ लक्ष्मण होता ना तो खऱ्या अर्थानं तुझा सार्थक ठरला. त्यामुळं बंधुप्रेम आहे ना ते टिकवणं खूप गरजेचं आहे. आजकाल जे आपण पाहतो की सख्खे भाऊ स्वतःचे वैरी होऊ लागलेत, परंतु त्यामुळे ही जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी बिघडत चालली. त्यामुळं प्रत्येक जण जे आपण पाहतो इथं बंधूची जी काही चांगली प्रकृती क्रिया जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. 17 आता धावा. तुमचा विषय रामायणाचा चाललाय पण गोलंदाज सुद्धा भरत आलाय ना. म्हणजे ज्या भरताने मात्र रामायणामध्ये सगळ्यात मोठं पात्र निभवलेलं आहे. भाऊ म्हणजे स्वतः गादीवरती असताना सुद्धा की भावाचा तो अधिकार आहे, त्या भावाच्या असणाऱ्या पादुका घेऊन त्या सिंहासनावर ठेवलेला मग राज्यकारभार स्वीकारणारा भरत होता. इथे भरत करलेला इथं आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे. कशा प्रकारची कामगिरी मात्र त्याच्याकडून केली जाते ते मात्र आपल्याला पाहणं योग्य ठरणार आहे. किती कंजूशी गोलंदाजी आहे बेल्ले संघाची. 17 धावा 3 ओव्हर आतापर्यंत काल आणि आज हे फक्त सर्वप्रथम पाहायला मिळते. गोलंदाज तयार, भरत कर दिले.
समोरच्या एंडा यावेळेस मात्र शप्पल लाईनच्या बराचसा वाईट बॉल पिचिंग होईल. वाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. धावची संधी आणि इथं पहा फलंदाज बाद, धावचित, विकेट. वाईट बॉल आहे वाईट बॉल. आणि फलंदाज सुद्धा बाद होताना या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे, थोडंसं अशांत निश्चितप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे भरत कडीला गोलंदाजी मार्कावरती आहे, परंतु एक बक्षीस निश्चितप्रमाणे जे आलेलं आहे, बक्षीस जे आहे ते खास करून सुमित भंडारी याच्यासाठी जे असणार आहे. सुमित भंडारी जेवढ्या विकेट घेईन त्या प्रत्येक विकेटला ऋषीदादा झोरे मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड यांच्या वतीने पर विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक विकेट सुमितने या अगोदर जे घेतलेली आहे आपल्या षटकामध्ये, शेवटच्या षटकासाठी सुमितला परत एकदा पाचारण केलं जाईल का ते आपल्याला पाहिजे, की सागर येतोय की नवीन 5वा गोलंदाज अगदी येतोय की परत एकदा भरतला मात्र संधी मिळणार नाही. इथे सागरला संधी मिळणार, मच्छिंद्रला संधी मिळणार की सुमित येणार ते मात्र आपल्याला पाहिजे. पाहूया. भरत परत एकदा गोलंदाजीवरती तयार असणारे. धापालकावरती धावा संख्या 18 धावा 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहण्यामध्ये भरत कडलेले तयार आहे. सुरेख प्रकारचा हा चेंडू, अतिशय अप्रतिम टाकलेला चेंडू, पंचाकडे कसं अपील यात्रा म्हणजे आपण पाहतो जे केलं जातंय. अचूक टप्प्याचा मारा भरत कडलेल्याचा. एस्टीनच्या पाठीमागे असणारे एसटी रक्षक आपलं काम सुंदररित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतंय. या दरम्यान परत एकदा अचूक टप्प्याचा मारा होताना पाहायला मिळतोय. परत एकदा डॉट. धापालक धावसंख्या अगदी स्थिर आहे. 18 धाबा धापालकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय फुलटा चेंडू पोचेल मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. लेकिन काय आहे, वन बाउन्स आहे डायरेक्ट. अजून निर्णय आलेला नाहीये. काय आहे, षटकार आहे, फ्लायटेड षटकार, फुलटा चेंडू, त्याचा घेतलेला खरपूस समाचार. धक्का क्रमांक या ठिकाणी बसला जो गेला होता या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती. त्यानंतरचा प्रेशर हँडल करताना पाहिले होते फलंदाज ज्ञानेश्वर आणि त्याच्या बॅटमधून आलेले खणखणीचा षटकार आपण पाहतोय. 24 वरती आपल्याला 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. म्हणत सर 12वा खेळाडू इथं आपण पाहतोय सौरभ पिंगळे. या पुढच्या बॉलवरती काय होणार ना त्यांनी आपल्याला आधीच सांगून ठेवलं होतं की भरत कर्डिले पुढचा बॉल कुठल्या पिचिंगवरती ठेवणार, कुठल्या धोतात ठेवणार. किती सुंदर, म्हणजे हे टीमचं कॉम्बिनेशन तसं नाही. अजून एका वाक्यात सांगतो की आपण टीम बरोबर किती आहोत, आपल्या टीमचा किती अभ्यास आहे त्यावरून दिसतं. गोलंदाज तयार. परत एकदा मोठाले फटके खेळावे लागतील. या छोट्या छोट्या फटक्यांनी कामकाज होणार नाही, परंतु कमसे कम विजयी संख्येपर्यंत जाणं हे गरजेचं आहे. सुरेगाव संघाला आता मात्र बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न बेले संघाने पुरेपूर केलाय. 24 धाबा शेवटचे जे आपण पाहणार आहोत आता समीकरणाकडे सुद्धा घेऊन जाईल. 26 धाबा धाव फलकावरती ज्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौथं जे मार्गस्थ खऱ्या अर्थानं भरत कर्डिले या ठिकाणी जे पूर्णपणे लावतोय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला सागर भालेराव त्या ठिकाणी जे आपण पाहतोय आहे आणि इथं मात्र फक्त एक धाव जी दिली जाईल. एक शेवटचा बॉल जो या षटकाचा झाली का? पहिला वाईड आहे ना? हा पहिला वाईड आहे. पहिला रनआउट जो केला तो वाईड आहे, त्याच्यामुळे अतिरिक्त एक चेंडू टाकावा लागणार आहे तो भरतला. धापालकावरती धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती एकूण 27 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 68 या दरम्यान बनवले गेलेले आहे. भरत तयार आहे. डावखुऱ्याचा फलंदाज महादेव शिंदे या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. गोलंदाज स्पर्धेचा भरत डावखुऱ्यातून मारा करेल. पंचांच्या उजव्या हाताला पार करून राईट आर्म लेफ्ट आर्म उर्दू विकेट मारा. चेंडू भन्नाट वेगाने पोहोचलाय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण या दरम्यान सागर सल्ला जवाब. 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील. तिथं 1 धाव आली. धापालेख वाढला. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 28 धावा धावपालकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 6 आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या एकूण
41. 6 चेंडूमध्ये 41 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. शेवटचं षटक कोणाला दिलं जाते ते मात्र पाहिजे. मला वाटतं परत एकदा सुमितच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय की नवीन एखादा गोलंदाज येतोय ते मात्र आपल्याला पाहिजे. शांत प्रकार वेळ वेळ नाही सुमित अज्जू वेळ नाही आपल्याकडे, वेळ वाचवा. अज्जू आलाय गोलंदाजी मार्क होती शेवटच्या षटकासाठी. रामराज्यातील थोडासा विषय निश्चितप्रमाणे निघाला होता. भावांबद्दल निश्चितप्रमाणे चर्चा आपल्याला जे पाहायला मिळत होती, परंतु 2 वाक्य निश्चितप्रमाणे सांगेल की रामराज्यातील भाऊ कधी कुठे दिसत नाही, रामराज्यातील भाऊ कधी कुठे दिसत नाही, पण आजचे हे जे काही भाऊ आहेत ते एकमेकांना सोडून कधीच कुठे राहत नाही. ही खासियत आहे भावाभावांची. आणि हे का, या भावांची नावं मोठी का झाली, क्रिकेटच्या माध्यमातून अगदी मोठी होताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. अज्जू गोलंदाजीवरती तयार आहे. इथे मात्र चेंडू बिघडण्याचा प्रयत्न होता, चेंडू मिस टाइम झालाय, उंचीचा पुरेपूर फायदा झालाय. भगवान ने मुझे जितनी उंची दी ये काफी आहे. ते उंचीचा पुरेपूर फायदा खऱ्या अर्थानं केलाय. परंतु आता टीम सुद्धा एकदा एका चांगल्या वेगळ्या वळणावरती गेली, चांगल्या उंचीवरती गेली आहे. कारण 29 धावा ज्या आता इथं मात्र ज्या आपण पाचही संघाच्या धावपलकीवरती आहेत सुरेगाव, इथं खूप मोठाले फटके खेळावे लागतील. अर्थात HK ट्रॉफीची आठवण सुद्धा सर इथं काढणं गरजेचं आहे. शिरसाट स्पोर्ट्स म्हणून सर त्यांच्या वाणीतूनच आपल्याला ऐकवतील. व्हाईट बॉल निश्चितप्रमाणे एकीने आपल्याला जो पाहायला मिळतोय. अज्जू तयार असेल, उजव्या हाताने मारा केला जाईल. परत एकदा यावेळेस अचूक टप्प्याचा मारा. सामन्यामध्ये औपचारिकता निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 30 वरती धाव की 4 गडी जे बाद आहेत. जबरदस्त मात्र गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. परत एकदा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळालाय. शिरसाट स्पोर्ट्स HK ट्रॉफीमध्ये निश्चितप्रमाणे खेळत असताना अमोल घोडेकरने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारत त्या स्पर्धेचा एक विक्रम निश्चितप्रमाणे त्याच्या नावावरती नोंदवलं गेलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटची स्पर्धा होती HK ट्रॉफी, HK मीन्स हनुमानदादा कंद, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन होतं ते हनुमानदादा सुद्धा अगदी शनिवारी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी निश्चितप्रमाणे उपस्थित राहणार आहे. इथं अज्जूची गोलंदाजी आपण पाहतोय अतिशय प्रतिमे. शेवटचा 1 चेंडू जो बाकी आहे, 1 चेंडू आणि 39 धावा जिंकण्यासाठी या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. आणि इथे चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव जी पळून पूर्ण केली गेली नाही. आणि खूप मोठा विजय 38 धावसंख्येने या स्पर्धेतला मात्र सगळ्यात मोठा विजय भंडारी ज्वेलर्स बेल्ला जुन्नर या संघाने या ठिकाणी नोंदवलेला आहे. विजयी संघाचा आणि पराभूत झालेल्या संघाचं दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप अभिनंदन असणार आहे. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे निश्चितप्रमाणे आपल्याला जायचं, पण तत्पूर्वी आपल्याला यानंतरचा जो काही सामना त्या सामन्यासाठी निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. बामणडोंगरी वाळ आणि त्यांच्या विरोधात शिवनेरी 11 दडगाव. मला वाटतं दडगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किती सर तुमचा निर्णय काय?